नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, 11वी 12वी प्रवेशासंदर्भातील अपडेट माहिती घेण्यासाठी आजच्या भागामध्ये आलेलो आहोत। 11वी 12वी प्रवेशासाठी 2 दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याची सर्व विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, 11वी 12वी प्रवेशाचं ऑनलाईन करण्यासाठीचं नियोजन महाराष्ट्र राज्य सरकारनं सेंट्रलाइज पद्धतीने केलं आहे। त्याकरिता राज्यातील सर्व खाजगी विनाअनुदानित शासकीय महाविद्यालयाला ऑनलाईन करणं बंधनकारक आहे। या संदर्भात अपडेट माहिती म्हणजे आज 3 जून 2025 रोजी आजच्या सायंकाळी 11 वाजेपर्यंत पोर्टलवर चालू ठेवण्यात आलं होतं, परंतु सर्व्हरवरील तांत्रिक लोड पाहता 2 दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या संदर्भातील अधिकृत माहिती आपण पाहणार आहोत। तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सर्वप्रथम इंटरनेट ब्राउझर ओपन करा। या ठिकाणी 11वी ॲडमिशन FYJC या ठिकाणी अधिकृत वेबसाईट ओपन करा। स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटची अधिकृत वेबसाईट ओपन होईल। या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी एक सूचना देण्यात आलेली आहे। विद्यार्थी नोंदणी आणि पसंती निवडीची अंतिम तारीख 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा संदेश असा आहे की 5 तारखेपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंतच ही लिंक चालू असणार आहे। तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालक यांना महत्त्वाची सूचना आहे, ऑनलाईन केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही विद्यालयाला 11वीसाठी प्रवेश मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। जर आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा या संदर्भातील माहिती आम्ही या अगोदर व्हिडिओ बनवला आहे। त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ती लिंक पाहून आपण अर्ज करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं नोटिफिकेशन आज या ठिकाणी प्रेस नोट्स टाकलेले आहे की बाबा शिक्षण संचालनालय माध्यमिक महाराष्ट्र राज्य 11वी ऑनलाईन प्रवेशा संदर्भामध्ये ही महत्त्वाची लिंक आहे। आपण पाहू शकता, इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 मे 2000 पासून विद्यार्थी नोंदणी खालील संकेतस्थळावर सुरू झालेली होती। तसेच त्याचा अंतिम दिनांक 3 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत होता, परंतु शासन निर्णय 2025 मधील मुद्दा 33 बाबत 31 मे 2025 11वी प्रवेश प्रक्रिये महाविद्यालयात इन हाऊस कोट्यातील जागा भरणे आवश्यक बदलाबाबत शासनाने आदेशित केलेले आहे। इन हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापन उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ विद्यालय 10% जागा आरक्षित असतील। मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालय वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थाच्या शाळाकरिता 1 युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे। उर्वरित सर्व जिल्ह्यांना त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालय वरिष्ठ यासाठी महसुली जिल्ह्यामध्ये 1 युनिट इन हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। सदरील बदलाच्या अनुषंगाने वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ विद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन हाऊस कोट्यामधील पसंतीक्रम आवश्यकतेत बदल करण्यासाठी कनिष्ठ विद्यालयांना तसेच पालक विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा याबाबत सुधारित मुदतवाढीसह आता दिनांक 5 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ देण्यात येत आहे। यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून घ्यायची आहे। पुणे विभाग, मुंबई विभाग, नाशिक, नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि उर्वरित यासाठी अधिकृत संकेतस्थळ आणि त्याची सही अधिकृत माध्यमिक शिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहीनिशी ही प्रेस नोट्स काढण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण मुदतवाढ झाली याची माहिती घेतली। आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी न्यू टॅब दिला आहे। या न्यू टॅबच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून घ्या। फॉर्म कसा भरायचा, ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, इन हाऊस कोटा कोणता, आउट हाऊस कोटा कोणता इत्यादी संदर्भातील माहिती आपण DIT परांडा या यूट्यूब चॅनलवर याआधी दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशीच नवनवीन प्रवेशासंदर्भातील अपडेट माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।